त्यांनी सांगितलं जवळपास 14 वर्षांनी रामदास कदमला कंठ फुटला आणि रामदास कदमनी मंत्रीपद घेतलं तेव्हा रामदास कदम का बोलले नाहीत असं त्यांनी खुलासा बोलला तो. अरे अनिल पगव्या, मला मंत्रीपद दिलं ते कुठलं दिलं? इन्व्हायरमेंट दिलं, पर्यावरण खातं दिलं. तेवढा इन्व्हायरमेंट हे खातच नव्हतं कधी आतापर्यंत इतिहासामध्ये. इन्व्हायरमेंट हे खातं मला काहीतरी इथं गुळ लावायचा म्हणून ते खातं मला फक्त दिलं होतं. तुम्हाला एक आज मुद्दाम सांगतो गोष्ट. सुभाष देसाईंना त्यांचं महामंडळ दिलं, दिवाकर रावतेंना त्यांचं महामंडळ दिलं. मी ज्यावेळेला पदवीनंतर महामंडळ मागायला गेलो कोणाकडे? मुख्यमंत्र्यांकडे, देवेंद्र फडणवीस. मग देवेंद्र फडणवीस मी चिडल्यानंतर मला आतमध्ये घेतला. मला म्हटले भाई जागा आतमध्ये या. मला म्हटले रामदास भाई, उद्धवजींनी मला सांगितलंय रामदास भाईंना महामंडळ द्यायचं नाही. मी तुळजाभवानी शपथ घेऊन सांगतोय आज, हे वास्तव आहे. आणि मग जेवढा मी गेलो उद्धवजींकडे की उद्धवजी देवेंद्रजी म्हणतात तुमचं नाव सांगतायत, हो नाही तुम्हाला मिळणार नाही. ते मला फक्त नामधावी लोक हसतील म्हणून मला ते दिलं होतं. माझ्या मुलाला पण तिकीट दिली जात नव्हती. अतिशय जबाबदारीने बोलतोय. राष्ट्रवादीचे माजी आमदार संजय कदम यांना 3 वेळेला मातोश्रीमध्ये आणून बसवली होती त्या सीटसाठी, जागेसाठी, आमदारकीसाठी. शेवटी मी शेवटचं हत्यार काढलं माझं. तेवढा जबरदस्तीनं योगेशला तिकीट दिली आणि तिकीट देऊन त्याला पाडण्याचा प्रयत्न केला. हे मी आज सांगतो आपल्याला. आणि या अनिल पागव्या, अगं 2009ला तुझा मालक आहे ना, मालक तुझा, त्यानेच मला पाडला ना. गुहागर मला पाडला कुणी? तुला कुणी उभा केला? गुहागर मला का दिली? मी दापोली मागत होतो. हे जगाला माहिती आहे, अख्ख्या जगाला माहिती आहे. आणि तू काल जो काय उद्धव ठाकरेची चाकरी नोकर आहेस असं जे काल तुझं चाललं होतं सगळं, ते पाहिलं मी. पण उसळा पाहिलं काल. त्या पहिल्यांदा या गोष्टीचा मी खुलासा मुद्दाम करतोय की नामधारी मला काहीतरी द्यायला होतं म्हणून दिलं आणि त्यावेळेला देखील योगेशला पाडण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर आता योगेश निवडून आल्यानंतर अनिल परबला पालकमंत्री बनवला. अनिल परब योगेशच्या ऐवजी संजय कदमला जवळ घ्यायचा. दापोली नगरपालिका निवडणुकीमध्ये एबी फॉर्म योगेश आमदार असताना स्थानिक एकही एबी फॉर्म त्याच्या हातात दिला नाही. माजी आमदार संजय कदमच्या हातात एबी फॉर्म दिले. कोण दिले? अगं तूच दिलेस ना. अगं अनिल परब तूच दिलेस ना रे. मग तेव्हा तुमची नैतिकता गेली होती कुठे गेली होती? योगेशच्या सगळ्या कार्यकर्त्यांची हकालपट्टी केली आणि राष्ट्रवादीच्या लोकांना तिथं नियुक्ती केली. तूच केलीस जाहीरपणे दापोलीत जाऊन. कुठं तुझी नैतिकता गेली होती तेव्हा काय मी शिंदेसोबत गेलो नव्हतो ना, तेव्हा तुमच्यासोबत होतो. पण जगातला एकमेव नेता आहे, आपल्याच नेत्याला संपवायचा, आपल्याच आमदाराला संपवायचा. तुझ्या मालकाने केला, उद्धव ठाकरेंनी. त्याला विचार ना, त्याला विचार ना. आणि म्हणून